नमस्कार महाराष्ट्र. फायनली अनुदान वितरणाची जी प्रक्रिया आहे तर ती सुरू झालेली आहे. आत्ताच 2 मिनिटापूर्वी बऱ्याच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा जे आहे तर ते झालेले आहेत. यामध्ये कुठल्या तालुक्यांचा समावेश आहे, आत्ता 5 मिनिटापूर्वी तुमच्या तालुक्यात अनुदान जमा झाले आहे का, तसेच तुम्हाला कधी अनुदान मिळणार आहे, या सर्व विषयांवर आज आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बऱ्याच अथक प्रयत्नानंतर जे आहे तर ते आता चालू महिन्याचे अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेले आहे. बऱ्याच तारीखा बदललेल्या आहे आणि त्यानंतर फायनली जे आहे तर ते आत्ताच 2 मिनिटापूर्वी काही लाभार्थ्यांना मेसेजेस आलेले आहेत. ज्या ज्या तालुक्यांना मेसेजेस आलेले आहेत त्याची यादी पुढीलप्रमाणे आहेत, ज्यामध्ये आपण विभागवार यादी पाहूया. सुरुवातीला विदर्भामध्ये काही लोकांना जे आहे तर ते मेसेजेस आलेले आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने भद्रावती, चंद्रपूर, त्यानंतर ब्रह्मपुरी या 3 तालुक्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर कोरपणा या देखील तालुक्याचा इथे मला जे आहे तर ते यादीमध्ये नाव दिसत आहेत. पुढील तालुका आहे जाम तालुका आहे, समुद्रपूर वर्धा विभागातील. त्याचबरोबर शेलू या देखील तालुक्याला आता अनुदान आलेले आहेत. ज्या लाभार्थ्यांना या तालुक्यांपैकी ज्या लाभार्थ्यांना अनुदान आलेले नाही त्यांना लगेचच काही वेळातच अनुदान येऊन जाईल, त्यामुळे काळजी करू नका. म्हणजे आज काही लाभार्थ्यांना अनुदान येणार आहे, उर्वरित लाभार्थ्यांना उद्या किंवा सायंकाळपर्यंत जे आहे तर ते अनुदान येण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर भिवंडी, मुंबईजवळील भिवंडी तसेच अंबरनाथ या देखील विभागामध्ये अनुदान जे आहे तर ते आलेले आहे. वैभववाडी आणि सावंतवाडी रत्नागिरी विभागातील, सिंधुदुर्ग रत्नागिरी विभागातील या 2 तालुक्यांना अनुदान आलेले आहे. त्याचबरोबर देवगड या देखील तालुक्याला आता अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेले आहे. कसारा विभागामध्ये देखील पैसे आलेले आहेत, अशा पद्धतीची माहिती आत्ताच प्राप्त झालेली आहे. त्याचबरोबर हवेली या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते मिळालेले आहे. त्याचबरोबर बारामती तालुका आहे आणि औसा या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते जमा झालेले आहे. दौंड विभागामध्ये देखील काही लाभार्थ्यांना पैसे आत्ताच खात्यात जमा झाले आहे असा मेसेज जो आहे तर तो प्राप्त झालेला आहे. तर तुमचा कुठला तालुका आहे ते नक्की कमेंट करा. त्याचबरोबर पुढे देखील काही तालुक्यांची नावे इथे माझ्या स्क्रीनवर शो होत आहेत. जशी नावे अपडेट होत जातील तशा पद्धतीची माहिती तुमच्यापर्यंत येईल. राळेगाव यवतमाळ विभागातील राळेगाव या देखील तालुक्याला आता अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेले आहे. वणी विभागामध्ये देखील जमा करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर बाबुळगाव यवतमाळ विभागातील बाबुळगाव या देखील तालुक्यामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढील तालुका आहे तो अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे हातकणंगले या देखील तालुक्यामध्ये अनुदान जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता जमा करण्यात आलेले आहे. मंगळवेढा तालुका आहे, त्याचबरोबर शिरूर या देखील तालुक्यामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर पुढील देखील रामटेक हा नागपूर विभागातील तालुका आहे, इथे देखील पैसे जमा केलेले आहेत अशा पद्धतीची माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे. पुढे देखील काही तालुक्यांची यादी जी आहे तर ती माझ्या स्क्रीनवरती शो होत आहे. औंढा बीड विभागातील औंढा या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेले आहे. हिम्मतनगर नांदेड विभागातील हिम्मतनगर या तालुक्याला तसेच लोहा या दोन्ही तालुक्यांना नांदेडमध्ये अनुदान जमा करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर वर्धा विभागातील हिंगणघाट या देखील तालुक्याचं नाव आत्ताच शो झालेलं आहे. त्याचबरोबर झरी हा देखील एक तालुका आहे, याचं कुठला आहे याचे डिटेल्स मला शो झालेले नाही आहे, परंतु पैसे आलेले आहेत अशा पद्धतीची माहिती मिळत आहे. त्यानंतर एटापल्ली तालुका आहे गडचिरोली विभागातील, येथे देखील अनुदान जमा झाले आहे अशी माहिती मिळत आहे. त्याचबरोबर पुढील देखील तालुका अत्यंत महत्त्वाचा आहे डहाणू तालुक्यामध्ये देखील अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेले आहे अशा पद्धतीची माहिती आत्ताच प्राप्त झालेली आहे. त्याचबरोबर धुळे ज्या लाभार्थ्यांचा जिल्हा व तालुका धुळे आहे अशा लाभार्थ्यांना पैसे जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत. या तालुक्यांपैकी ज्या लाभार्थ्यांना आत्ता मेसेज आला नसेल त्यांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर
काही वेळानंतर किंवा सायंकाळपर्यंत जे आहे तर ते अनुदान जमा केले जाईल. पुढील देखील काही तालुक्यांची नावे आत्ताच स्क्रीनवरती शो होत आहेत. जसे जसे पब्लिकला म्हणजेच तुम्हाला मॅसेजेस येत आहेत तशा पद्धतीची माहिती इकडे माझ्या स्क्रीनवरती अपडेट होत आहेत आणि मी लाईव्ह तुम्हाला ही माहिती जी आहे तर ती सांगत आहोत. म्हणजे व्हिडिओ जरी असला हा, परंतु माहिती जशी जशी स्क्रीनवरती उपलब्ध होत आहेत त्याप्रमाणे ती माहिती तुम्हाला मिळत आहे. तर बघा, पुढील तालुका आहे वसई. वसई या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेले आहे अशी माहिती जी आहे तर ती आपल्या स्क्रीनवरती शो होत आहे. पुढील तालुका आहे कोपरगाव आणि अहिल्यानगर शहर. कोपरगाव आणि अहिल्यानगर शहरामध्ये देखील अनुदान जे आहे तर ते आता जमा करण्यात आलेले आहे. पुढील तालुका आहे चांदूर रेल्वे. अमरावती विभागातील चांदूर रेल्वे या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते आता जमा करण्यात आलेले आहे. अमरावती शहर व ग्रामीण या दोन्ही विभागामध्ये आत्ताच काही लोकांच्या खात्यामध्ये अनुदान जमा झालेले आहे अशा पद्धतीची माहिती जी आहे तर ती मिळालेली आहे. पुढील तालुका तो देखील अत्यंत महत्त्वाचा असा तालुका आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण व शहर या दोन्ही विभागामध्ये, म्हणजे ज्यांचा तालुका आहेत आणि जे शहरात राहतात अशांना देखील अनुदान आता मिळालेले आहे. वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर येथे देखील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेले आहे. याच विभागातील फुलंब्री तसेच कन्नड या दोन्ही तालुक्यामध्ये देखील आत्ताच अनुदान जमा झाल्याचे मेसेजेस आम्हाला प्राप्त झालेले आहे. ठीक आहे. गेवराई तालुक्यामध्ये देखील अनुदान आल्याचा मेसेजेस आलेला आहे. म्हणजे गेवराईमध्ये देखील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेले आहे. आष्टी तालुका आहे, येथे देखील पैसे जमा झालेले आहेत अशा पद्धतीची माहिती सध्याला उपलब्ध झालेली आहे. पलूस तालुका आहे सांगली विभागातील, येथे देखील अनुदान जमा झाल्याची माहिती मिळालेली आहे. आणि सांगली शहर यामध्ये देखील सांगली शहरात जी लोकं राहतात त्यांना देखील अनुदान आलेले आहेत. सांगली ग्रामीणची माहिती मिळालेली नाही, म्हणजे शहरातल्या लोकांना आले तर सांगली तालुक्याच्या आसपास, सांगली शहराच्या आसपास जी गावं आहेत तर त्यांना देखील अनुदान आलेलेच असेल, परंतु कुणाची अशी अपडेट आलेली नाही. पुढील देखील तालुके आहेत. बऱ्याच तालुक्यांची आता माहिती जवळजवळ अपडेट जी आहे तर ती होत आहेत. उमरखेड तालुक्याची माहिती जी आहे तर ती उपलब्ध झालेली आहे. नांदेड शहराची देखील माहिती उपलब्ध झालेली आहे. नांदेड शहर व नांदेड ग्रामीण या दोन्ही विभागामध्ये अनुदान जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत अशा पद्धतीची माहिती उपलब्ध झालेली आहे. लाभार्थ्यांना आपला जर कुठला तालुका यामध्ये सुटला असेल तर निश्चितच आपल्याला अनुदान येऊन जाईल. कृपया काळजी करू नका, कारण ज्या ज्या तालुक्यात पैसे आलेले आहेत आणि जी जी माहिती उपलब्ध होत आहेत त्यानुसार जे आहे तर ते तुम्हाला माहिती मिळावी या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. भामरागड तालुक्यातील लाभार्थ्यांना देखील आत्ताच अनुदान आलेले आहे अशी माहिती मिळालेली आहे. चामोर्शी, त्याच विभागातील चामोर्शी या देखील तालुक्यामध्ये, गडचिरोली विभागातील खरं तर हे तालुके आहेत आणि इथे देखील आता पैसे जे आहेत तर ते जमा करण्यात आलेले आहे. काटोल तालुका आहे नागपूर विभागातील, इथे देखील अनुदान जमा करण्यात आलेले आहे. कामठी तालुक्याचं नाव देखील नागपूर विभागातील आपल्यापुढे आता शो होत आहे. त्याचबरोबर पुढील तालुका देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे अक्कलकोट. अक्कलकोट या देखील तालुक्याला आत्ताच पैसे जे आहे तर ते जमा करण्यात आलेले आहे. तर अत्यंत आनंदाची बातमी आहे. आता लाभार्थ्यांना जवळजवळ सर्वच लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा होत आहेत. हां, मेसेजेस थोडे उशिरा येत असेल किंवा मग इकडे तिकडे होत असेल, परंतु जसे जशी माहिती आमच्याकडे येत आहेत तशी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते नक्की विचारा. चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशीच माहिती नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. पुढील देखील तालुक्यांची माहिती आता काही अपडेट झालेली आहे जे आपण बघूया. नंदुरबार शहरामध्ये जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात आलेले आहे अशी माहिती मिळते आहे. नंदुरबार जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यांना अनुदान जे आहे तर ते आता जमा करण्यात आलेले आहे अशी माहिती मिळते आहे. तालुक्यांची नावे इथे यादी नंदुरबारची शो होत नाही आहे. ठीक आहे. पुढील तालुका आपण जाणून घेऊया. राधानगरी विभागामध्ये देखील अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावरती जे आहे तर ते आता जमा करण्यात आलेले आहे. शिर्डी विभागामध्ये देखील काही लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जे आहे तर ते आता जमा करण्यात आलेले आहे.
त्याचबरोबर पुढील तालुका नगर शहर, अहिल्यानगर शहर व ग्रामीण या दोन्ही विभागात आता पैसे जे आहे तर ते जमा झालेले आहे. माहिती अपडेट होत आहेत आणि त्याचप्रमाणे आपण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. अशा प्रकारे बऱ्याच तालुक्यांमध्ये अनुदान जे आहे तर ते आता जमा करण्यात आलेले आहेत. ज्या लाभार्थ्यांना अनुदान अद्यापही मिळालेले नाही अशा लाभार्थ्यांना जे आहे तर ते सायंकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत अनुदान जे आहे तर ते जमा केले जाणार आहेत. त्याचबरोबर जर काही माहिती अपडेट आली की कोणत्या लाभार्थ्यांना अनुदान मिळालेलं नाही, का अनुदान थांबवण्यात आलेले आहे, याची जर माहिती उपलब्ध झाली तर नक्कीच आपण पुढील व्हिडिओमध्ये ती माहिती पाहूया. तर आत्ता आपण हा व्हिडिओ इथेच थांबवूया. पुढील अपडेटेड लिस्टसह पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.